नागरी सुविधेच्या पठाणी आणि सुलतानी वसुलीबाबत त्यांनी एक सोशल मीडियावर फ्लॅश टाकून एक आंदोलनाचा इशारा दिला होता। तर असं कळण्यात आलं की आंदोलन स्थगित झाले, काय सांगण्यात बाबत? या संदर्भामध्ये काल प्रांत कार्यालयामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची मीटिंग झाली। त्यांनी आम्हाला बोलवून घेतलं होतं। त्या संदर्भात आंदोलनाच्या संदर्भात जी चर्चा अधिकाऱ्यांनी केली ती सकारात्मक केली आणि सकारात्मक करून या संदर्भामध्ये त्यांनी जी कार्यवाही केली त्याची आम्ही एक कालपासून आज दुपारपर्यंत पडताळणी केली। तर त्या बाबतीत त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे की सुविधा केंद्रामध्ये दरपत्रक स्पष्टपणे दर्शनी भागात लावण्यात येईल, हे बहुतांशी सुविधा केंद्रामध्ये लावलं गेलेले आहे। ज्यांनी लावलेले नाही त्यांच्या बाबतीमध्ये सूचना आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना करणार आहोत। आणि त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता ऑनलाईन बिलांच्या संदर्भामध्ये, तर या बिलांच्या संदर्भामध्ये काही सुविधा केंद्रधारक ऑनलाईन बिलांच्या बाबत अभ्यागतांना देतात, परंतु काही प्रमाणामध्ये ही बिलं दिली जात नाही। ही बाब आमच्या सर्वेमध्ये लक्षात आलेली आहे। तिसरी गोष्ट की जे आपल्या तालुक्यामध्ये 39च सुविधा केंद्र आहेत, परंतु तेहीपेक्षा अधिक सुविधा केंद्र गोरेगाव मंचर सारख्या त्या ठिकाणी आहेत। ही अधिकृत आहे की अनधिकृत आहेत, आणि अनधिकृत असेल तर शासनाने यांच्यावरती तातडीनं कारवाई करावी। पुढचा मुद्दा असा होता की या संदर्भामध्ये कालच शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कलेक्टर साहेबांनी किंवा महाराष्ट्र शासनाने KYC मोफत केलेली आहे शेतकऱ्यांसाठी, परंतु कालपासनं ज्यावेळेस आमचे कार्यकर्ते सर्वेला गेले त्यावेळेस त्यांच्याकडे या तक्रारी प्राप्त झाल्या, प्रांत कार्यालयाच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत। या तक्रारींचं निराकरण प्रांत कार्यालयांनी करावं आणि प्रत्येक सुविधा केंद्रामध्ये शेतकरी KYC मोफत आहे असे बोर्ड लावावेत, अशाही प्रकारची मागणी आम्ही काल त्यांच्याकडे केलेली आहे। आणि या मागणींना सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे। आणि या संदर्भात अहवाल जर आम्हाला 13/8/2026 पर्यंत जर मिळाला नाही तर त्या संदर्भामध्ये आम्ही पुन्हाही कोणत्याही क्षणी प्रांत कार्यालयासमोर आंदोलनाला बसणार आहोत किंवा तयार आहोत। ही सर्वसामान्य तालुक्यातील जनतेची भावना आहे, कारण याबाबत सर्वसामान्य जनता फारच कंटाळलेली किंवा उद्विग्न झालेली आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये प्रांत कार्यालयाने तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा, अन्यथा आम्ही पुन्हाही स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रांत कार्यालयापुढे आंदोलनाचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद प्रांत कार्यालयाने घ्यावी। मला एक सांगा, या ठिकाणी ज्या नागरी सुविधा आहे नेमकी काय तक्रार आहे तुमची त्या बाबतीत? आमची कुठलीच तक्रार नाही, परंतु तालुक्यातल्या लोकांची प्रातिनिधिक स्वरूपात ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्या तक्रारी आम्ही प्रांत कार्यालयाकडे गेल्या 2 महिने पहिल्या तोंडी मांडल्या, नंतर 5व्या महिन्यामध्ये तोंडी चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न केला। 6व्या महिन्यामध्ये एक आंदोलनाचं पत्र दिलं, परंतु त्याच्यावरती कुठलीच कार्यवाही झाली नाही। म्हणून परत मुद्द्यावर आधारित लास्ट तारीख दिली आणि उद्याचं ते आंदोलन होतं, परंतु आता कार्यवाही दिसायला लागल्यामुळं परत प्रशासनाला आम्ही वेळ दिलेला आहे। नक्की प्रशासनाने काय सांगितलं तुम्हाला? या संदर्भामध्ये प्रशासनाने प्रत्येक आपल्या तालुक्यामध्ये 6 मंडल आहेत आणि प्रत्येक मंडला अधिकाऱ्याची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे। तो अधिकारी प्रत्येकी 2 महिन्याला किंवा 1 महिन्याला ह्या सुविधा केंद्रांच्या संदर्भामध्ये तपासणी करेन आणि तपासणीचा परिपूर्ण अहवाल या संदर्भात प्रांत कार्यालयाला सादर करेल आणि त्यामध्ये जे दूषित केंद्र चालक आढळतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन प्रांत अधिकाऱ्यांनी काल आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे।